रामकृष्ण हरी आज दुपारी शेती आलो. लक्ष्मी चारा खात नव्हती, तेच बघण्यासाठी आलो होतो. बहुतेक गॅस झाला असेल त्यामुळे चारा खात नसेल. आता वरची जी जाळी आहे ना, ती जाळी कशी बनवली यासाठी मला मेसेज आला होता, तर त्यासाठी उद्या व्हिडिओ बनवेल. आज आपल्या दादानं डिझेल आणायला सांगितलं होतं. मग निंजाला कॅन फिट केली आणि निघालो. जसं की मी सांगितलं होतं हायाबुसाला काय झालं सांगतो. तर हायाबुसा चार्जर खराब झालं होतं, तर मग आता चार्जर पण घेऊन येऊ. आता कॅन ठेवली वाडी पाटीला आणि निघालो चार्जर घ्यायला. आता मला माहित नाही तुमच्या भावासोबत तुमचं नातं कसं आहे, पण माझ्या भावासोबत माझं नातं फ्रेंड सारखं आहे. मला खूप जास्त राग आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करतो, परंतु माझ्या भावाचं वागणं माझ्यापेक्षा पूर्ण उलट आहे आणि त्यामुळे त्याच्यासोबत बोललं की माझा पूर्ण राग जवळपास कमी होतो. तर चला तुम्हाला बोलत बोलत शोरूमला आलो. आता बघू चार्जरला काय म्हणतात काय नाही ते. चार्जर तर बरोबर झालं म्हणा, परंतु बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. चला बघूत बॅटरीला काय झालं. आता बॅटरी गेली स्लिपिंग मोड मध्ये. आता त्याला उचलावं लागेल. त्यांची उचलायची मशीन पण खराब झाली. आता मला उद्या बॅटरी भेटेल. मग मी चार्जर घेतला आणि निघालो. आपल्याला डिझेल पण आणायचं होतं. पेट्रोल पंपावर पोहोचलो होतं. ते म्हणतात इलेक्ट्रिक बाईक मध्ये मी काय डिझेल भरत नाही बाबा. मी म्हणलं अरे त्यासाठी कॅन आणला भाऊ, कॅन मध्ये भर. कॅन मध्ये डिझेल भरलो आणि निघालो घराकडे. घरी आलं तर तेजून झाडूची शेपूट केली होती. आहेत का असे कलाकार तुमच्याकडे? मग चला आपला युनिफॉर्म घातला आणि शेताकडे आलो. आता युनिफॉर्म म्हणजे की आपला हा स्वेटरच आहे भावा. तुम्हाला सांगितलं होतं मक्क्यामध्ये खूप जास्त तण झालं होतं, त्यासाठी बाया लावल्या होत्या. त्यांचं किती काम झालंय काय नाही बघून घेऊ. म्हशीला चाराय होत आणि शेतही साफ होत आहे. त्यांचं तर काम झालंय, चला आपलंही काम करून घेऊ म्हणजे दूध काढू. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.